श्री गणेशाय नमः। गणेश प्रिया योगिराजा समर्थ महातापसी पूर्णवाद प्रणेदा तया पावना पूर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा। ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवराभीतिहस्तं वसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणरव्याघ्रकृत्यो वसानं विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयकरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्धिष्णु शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज, सती सौभाग्यवती मनकर्णिका माता, सती सौभाग्यवती विमल माता, आदरणीय गुणेश दादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा, मोक्षश्री विभूताई, ऋषीवर्य बापूसाहेब नगरकर व माझे पूर्णवादी शिक्षक तीर्थरूप कैलासवासी यांच्यासह या पवित्र अशा देवालयात उपस्थित असलेले शिवपार्वती स्वरूप आमचे घोडके काका व काकू, त्याचप्रमाणे या मंदिराचे पुजारी वेदमूर्ती देशपांडे गुरुजी, सर्व शिवभक्त व माझे सहकारी भूषण गुरुजी, या सर्वांना अभिवादन करून आपण आता आपल्या आजच्या अध्यायाची सुरुवात करूया। मी सुरुवातीला मंगलाचरणाच्या एक 5 ओळी घेतो। श्री गणेशाय नमः। अध्याय 33 हनुमान जन्मकथा। श्री गणेशाय नमः। श्री पार्वती परमेश्वराय नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। श्री मातृपितृभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। मागील अध्याय विवेचन केले गारपत्यांनी अवतार वर्णन सद्गुरु रामचंद्र कृपाघन कथा सुरसवद्वी पुढे ब्रह्मा म्हणती हे गुणसंपन्न नंदीश्वर सांगती शिवपुराण सनत कुमार करती श्रवण यक्षेश्वर अवतार वृत्तांत पूर्वी देव दैत्य महासमर्थ अमृत लाभा प्रीत्यर्थ मनी धरुणिया स्वार्थ क्षीरसागर मंदिदी मंदित असता क्षीरसागर कालाग्नि प्रादुर्भूत भयंकर हलाहल विष प्रलयंकर प्रथम बाहेरी निघाले देव दानव समस्त विष पाहता भयग्रस्त होनी केले गेले शरणागत शिवाप्रत कैलास। काल आपण अभ्यास केला की सध्या चालू आहे तो श्रावण मास आणि या श्रावण मासामध्ये आपल्याला करायचा आहे तो शिव या तत्वाचा व त्याच्या स्वरूपाचा अभ्यास। आपल्याला शिवकथा तर कुठेही ऐकायला मिळेल। आज कोणताही जरी आपण टीव्हीवरचं भक्तिमय चॅनल लावलं, अनेक चॅनल आहे, आस्था चॅनल आहे, साधना चॅनल आहे, श्रद्धा नावाचं चॅनल आहे, अनेक चॅनल्स आहेत। कुठलंही जरी लावलं तर तिथे 24 तास शिवकथा चालू असते। पण या सभागृहामध्ये जे शिवकथा आपण बघणार आहे त्याचं नावच आहे पूर्णवादी शिवपुराण। कारण येथे अधिष्ठान ते सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज पारनेरकर, येथे अधिष्ठान पारनेरकर गुरुपीठाचं, येथे अधिष्ठान ते पूर्णवादाचं। आणि याचबरोबर आपल्याला साधन सांगितलेले आहे। कोणतं साधन सांगितलेलं आहे? त्रिकांडात्मक साधन। या त्रिकांडात्मक साधनाच्या माध्यमातून ज्ञान कर्म आणि उपासना होईल आत्मनिरीक्षण साधन देईल तुला समाधान प्रश्नावरी प्रश्न काढी शोधून होईल आत्मनिरीक्षण साधन देईल तुला समाधान। हे साधन सांगितलेलं आहे महाराजांनी, हे त्याचं उत्तर सांगितलेलं आहे। मग प्रश्न कोणते? अनेक प्रश्न आमच्या जीवनामध्ये निर्माण होतात। त्याचप्रमाणे काल जो आपण एक विषय पाहिला तो अंतःप्रेरणेसारखा असलेला विषय, आणि म्हणून जगत असताना जेव्हा तो जीव जन्माला येतो तेव्हा
काय करत असतो? स्वतःची अस्मिता तो घडवत असतो. आणि म्हणून महाराज स्वभाव ग्रंथात सांगतात की ते रडणं नसतंच मुळी, पण त्या आवाज करण्याच्या संस्काराला आपण रडणं असं म्हणतो. मूल रडून स्वतःची अस्मिता तो घडवत असतो. ही जी असते ना, तिला म्हणतात ती आत्मप्रेरणा. ही उपजत प्रत्येक सजीवामध्ये असते की मला जगायचंय, याचं नाव आहे अंतःप्रेरणा, इंट्युशन. त्यानंतर जगत असताना पुढे अजून 2 प्रेरणा येतात. एक स्वयंप्रेरणा आणि दुसरी असते ती परप्रेरणा. आता स्वयंप्रेरणेतनं काय होतं? आता आपल्याही अंतःकरणात कधी कधी विचार येतो की नाही चला जाऊया, आपणही कुठेतरी एखाद्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एखाद्या ज्योतिर्लिंगाला जाऊया, असा आपल्या अंतःकरणामध्ये भाव येतो. पण कदाचित परिस्थिती तशी असो अथवा नसो, आपण आहे त्या ठिकाणाहून त्याचं दर्शन घेतो. पण परप्रेरणा कशी असते? आता सध्या बऱ्याच ठिकाणी ट्रॅव्हल एजन्सी निघालेल्या आहेत. मग ते घरोघरी त्यांचे पत्रक टाकतात, 12 ज्योतिर्लिंग, इतके दिवसाचं पॅकेज, त्याच्यामध्ये राहण्याची, जेवणाची, फराळाची सोय वगैरे, ते तसं ते सांगतात. ही काय झाली? ही परप्रेरणा झाली. स्वप्रेरणा आणि परप्रेरणा. पण अंतःप्रेरणा हा जो विषय आहे, हा जन्मताच हा सुरू होऊन जातो. आणि जन्मल्यानंतर पुढे मग 2-3 महिन्यानंतर मग बुद्धीचा, मग पुढे बुद्धी चालू होते. पण मुळात काय असते? मुळात जे असते ना, तिचं नाव आहे अंतःप्रेरणा. हे अंतःप्रेरणा जन्मजात माणसाला प्राप्त होत असते. आणि म्हणून की काय, महाराजांनी स्वभाव ग्रंथामध्ये एक छान वाक्य वापरलेले. महाराज स्वभाव ग्रंथामध्ये असं म्हणतात की अद्यतन संस्कृतीचा काच हे जो माणसाच्या मनावरती निर्माण झालेला आहे, त्यामुळे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळीकडे वाढत चाललेलं आहे. आणि त्यामुळे त्याचा स्वतःशी असलेला स्वसंपर्क हा कमी झालेला आहे. आणि म्हणून स्वतःशी स्वसंपर्क साधण्यासाठी महाराजांनी आम्हाला उपासना हे शास्त्र दिलेलं आहे. आणि उपासना पण आमची कशी असते हो? कशासाठी करायची असते उपासना? या गतीला थोडीशी स्थिती मिळावी म्हणून. काल आपण तो विषय पाहिला की भगवान विष्णू ही जर कधी गतीची देवता असेल, तर भगवान शिव ही स्थितीची देवता आहे. आणि नेमकी उपासनेमध्ये आम्हाला ती स्थिती साधून आम्हाला करायचा असतो तो स्वसंपर्क. तर ते स्वसंपर्क साधायचा असतो. भाव कळले पाहिजे. आज देवाला मला कोणता विषय सांगायचा आहे, आज देवाला मला काय सांगायचंय. आम्हाला आमचं नुसतं जीवन नाही, तर आम्हाला आमचा देव सुद्धा कळला पाहिजे. म्हणून त्रिकांडात्मक साधन महाराजांनी सांगितलं. हा पुढे इथपर्यंत विषय आलेला आहे. देवाचे सुद्धा संकेत आम्हाला कळले पाहिजे. आणि म्हणून उपासनेसाठी असावं लागतं ते स्थिर चित्त. ते स्थिर चित्त. आता थोडासा याच्यामध्ये वाद होऊ शकतो. कसा हो? की तुम्ही म्हणाल की बाबा आम्हाला तर महाराजांनी सांगितलेलं आहे की मन एकाग्र करू नये. ठीक आहे, आपण जेव्हा उपासनेला बसतो तेव्हा आपल्या अंतःकरणात अनेक विचार येतात. ते विचार कोण आणतं? देव आपल्या समोर आणतो. म्हणजे साध्या आणि माझ्या बुद्धीनं मी असा शब्द वापरतो की ज्याप्रमाणे आपण घरामध्ये कुंच्यानं झाडतो, त्याप्रमाणे आपली उपासना आहे. सगळे कचरा एकत्र करायचा आणि देवासमोर मग सांगायचं, देवा मी असं आहे बरं, तुला पाहिजे तसं करून घे. आणि म्हणून महाराजांनी एक छान वाक्य सांगितलेलं आहे आपल्याला की गुरुकडे जायचं ते अज्ञान घालवायला आणि देवाकडे जायचं ते
ज्ञान गुण वाढवायला, गुरुकडे जायचं अवगुण घालवायला, ज्ञान वाढवायला, आणि देवाकडे जायचं ते अवगुण गुण मिळवायला जायचं देवाकडे. काहीतरी गुण देवाकडून आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि त्यासाठी हा 4 महिन्याचा कालावधी आपल्याला पुराणांनी दिलेला आहे. इतर 8 महिने आपण आपल्याच विश्वात असतो, म्हणजे आपण नाही. कारण मी कालच सांगितलं की आपण गुरु शिष्य परंपरेतील सर्व मंडळी असल्या कारणाने आपल्या गुरुनी आपल्याला एक सुंदर अशी उपासनेची सवय लावलेली आहे. मी आत्ता उपासनेच्यावरती होतो, त्या मुद्द्यावरती मी होतो. आणि म्हणून उपासनेमध्ये सुद्धा जर आले विषय अंतःकरणात तर येऊ द्या, ते रोखू नका. पण एखादा क्षण तरी स्थिर चित्त करण्याचा प्रयत्न करा. एखादा क्षण तरी नेमकी बघा आज देवाला तुमच्याशी काय बोलायचंय. बोलतो देव सुद्धा बोलतो. आमची जर तेवढी देवावरती निष्ठा असेल ना, आमचं जर तेवढा काल सांगितल्याप्रमाणे भाव असेल ना, तर देवाकडून येणारे संकेत हे सुद्धा आम्हाला सहज प्राप्त होतात. आता कालचाच विषय आपण थोडासा आज पुढे नेऊया. काल मी एक विषय सांगितला होता, अन्न. हा विषय काल मी सांगितला होता. आता भूक कुठे निर्माण झालेली आहे? ती जठरामध्ये. आपण जे म्हणतो ना, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशम तीर्थे जठरे धारयाम्यहम. ते आम्ही जठरामध्ये साठवतो. पण अन्न कुठे असतं? अन्न हे बाहेर असतं. आणि त्या जठराच्या अग्नीला जर अन्न मिळालं, त्यावेळेस जर मिळालं तर त्याचं पचन होतं. अन्यथा काय होतं? ते नासतं. खाल्लेलं सुद्धा, बऱ्याच जणांना खाल्लेलं सुद्धा पचत नाही. ती सवय लावावी लागते, त्याच्यासाठी वेळ पाळावी लागते. पण यामध्ये दुसराही एक असा विषय आहे. कुठला विषय हो? की जेव्हा बाळ जन्मत ना, तेव्हा त्याच्या आईच्या ठिकाणीच ईश्वराने त्याचं अन्न निर्माण केलेलं असतं. म्हणून संत तुकाराम महाराजांचं एक वचन आपल्याला परिचय ग्रंथामध्ये आपल्याला बघायचं नव्हतं. फुटे तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. कोणी केली बाळा दुग्धाची उत्पत्ती, वाढवती श्रीपती सवेदून. हे विज्ञानाला सुद्धा कळलेलं नाहीये की त्या आईच्या ठिकाणी ते दूध कुठून येतं. किंवा ज्या उन्हाळ्यामध्ये आमच्या नळाला काय, बोरला सुद्धा जिथं पाणी येत नाही, जिथं पाणी लागत नाही, तिथं त्या झाडाला जुनी पालवी जाऊन पर्णगळती होऊन नवीन पालवी फुटते. जीवन तयासी कोण घाली. हा अंतःप्रेरणाचा विषय. इथं असते ती अंतःप्रेरणा. पण आज खुरचडलेलं मन, अरुंद सभ्यता आणि अद्यतन संस्कृतीचा काच याच्यामुळे भारून गेलेला आजचा माणूस, याचा स्वसंपर्क तुटला. स्वसंपर्कच राहिलेला नाही. आणि म्हणून आम्हाला या माध्यमातनं, उपासनेच्या माध्यमातनं आम्हाला आमचा स्वसंपर्क साधायचा आहे. फक्त एकच सांगू इच्छितो की अंतःप्रेरणा ही माणसाला त्याच्या जीवनाबरोबर जन्मजात प्राप्त होत असते. जन्मजात प्राप्त होत. आणि नंतर मग जी असते ती एक असते स्वयंप्रेरणा आणि दुसरी असते ती अंतःप्रेरणा. आता हा विषय तोंडला ग्रंथामध्ये कुठे आलेला आहे बरं सांगा? एका ठिकाणी आलेला आहे की आज एकादशी आहे आणि ब्राह्मणाला काहीतरी दान द्यावं. ही जी असते ती स्वयंप्रेरणा असते. दारामध्ये भिकारी आलेला आहे, त्याचं पोट त्याच्या पाठीला टेकलेलं आहे आणि त्याला बघून काहीतरी मला अन्नदान करावं असं वाटतंय. ही काय झाली? परप्रेरणा. ही इथं झाली ती परप्रेरणा झाली. आणि म्हणून ही अंतःप्रेरणा जितकी आमची पोचल्या जाईल या उपासनेच्या माध्यमातनं, आणि मग त्याच्यानंतर आम्हाला साक्षात्कार होईल तो गुरु सत्तेचा
आणि तो ईश सत्तेचा. आणि म्हणून एक समागच्छते करून मग गुरुची साथ, देवाचा हात, याची अनुभूती आम्ही आमच्या जीवनामध्ये घेऊ शकतो. पण त्यासाठी काय असलं पाहिजे? मी काल अजून एक विषय सांगितला की आम्ही हिशोबी असलं पाहिजे. हिशोब ठेवता आला पाहिजे की देवा, मी तुझी इतक्या वर्षापासून उपासना करतोय, मी किती संकल्प केले आणि ते किती पूर्ण झाले. हा हिशोब आपण जेव्हा ठेवू ना, तेव्हा आम्हाला कळेल की आमच्या जीवनात आमचं किती आणि त्या ईश्वराचं किती. म्हणून पूर्णवाद वरविष्णू परमपूज्य सद्गुरुनाथ विष्णू महाराज असं सांगतात की देवातलं आणि आपलं जे अंतर आहे त्याला सत्य संकल्पत्व म्हणतात. आपण मुळात मिथ्या संकल्पी असतो. आम्ही काल काय संकल्प केला ते सुद्धा कदाचित आमच्या आज लक्षात राहत नाही. पण जो संकल्प तू केला, जसं आपण काल त्या राजाची, त्या वैश्वनाराची कथा ऐकली की त्यानं तिथं जाऊन वर्षभर तो संकल्प व्रत तो राहिला, दृढ निश्चय तो राहिला, तो त्याच्या संकल्पावर ठाम राहिला. आणि म्हणून तो ईश्वराला त्यानं ईश्वर प्राप्त करून घेतला. म्हणून आमच्या जीवनामध्ये संकल्पी असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की संकल्पाविन तप घडे शीन. जर संकल्प केला नाही ना तर तप सुद्धा शीनेला कारणीभूत ठरत. मग आम्ही अजून एक दुसऱ्या प्रकारचं, आता विपरीत बुद्धी कशाला म्हणतात. आता हा विषय कसा आला? हा अंतःकरणातून आलेला विषय आहे. बघा बरं का, आता तुम्हाला गंमत सांगतो मी. म्हणजे माणसाची कशी तारंबळ उडून जाते. मग आम्ही तर म्हणतो नाही. मग त्या दिवशी आम्ही शिवपुराणाला गेलो होतो, मग त्यांनी आम्हाला ते टीव्ही मध्ये, मग आम्ही ते असं ऐकलं की त्यांनी त्या शिवपुराण कथेमध्ये सांगितलं की देव हा सर्व व्यापक आहे, तो अंतर्यामी. मग माझ्या मनातले भाव देवाला कळत नाही का? मी आत्ताच आईचं बाळाचं उदाहरण दिलं. ते बाळ जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आई त्याला घेते का मांडीवरती? बर, दुसरी गोष्ट, त्याचं रडणं जे असतं, त्याची भूक जी असती, ही दुधाची असते का पाण्याची असते, फक्त आईला कळत असतं, इतरांना कळत नाही. ही असते अंतःप्रेरणा त्या बाळाची. आणि म्हणून महाराज इथे म्हणतात की चांगल्या अध्यात्म पंडितालाही स्वची जाणीव कशी आणि का होते हे कळत नसते, तर सामान्यांची गोष्ट कशाला. आणि म्हणून अंतःप्रेरणेबरोबर आम्हाला करायचा तो स्वभाव ग्रंथाचा अभ्यास. आणि म्हणून जोपर्यंत स्वभाव ग्रंथ कळणार नाही तोपर्यंत इंट्युशन सारखा विषय कळणार नाही. आणि जोपर्यंत अंतःप्रेरणेसारखा विषय कळणार नाही तोपर्यंत गुरुसत्ता आणि ईशसत्ता हा विषय आम्हाला कळणार नाही. आणि म्हणून देईल साधन तुला समाधान. आणि म्हणून हे ज्ञान कर्म आणि उपासना अशा पद्धतीनं आम्हाला शिव इथे भजायचं आहे. आजच्या या कथेमध्ये भगवान सुरुवातीला भगवान शिवाचे 10 अवतार आम्हाला ऋषीवर बापूसाहेब नगरकर यांनी शिकवलेले आहे. पहिला अवतार जो आहे तो महाकाल याचा पहिला असलेला तो अवतार आहे. आणि त्याच्यासोबत असलेली त्याची इष्ट फलदायक शक्ती म्हणजे महाकाली शक्ती. तदनंतर दुसरा अवतार आहे तो तारक, आणि त्याची शक्ती जी आहे तिचं नाव आहे तारा. ती भुक्ती मुक्तीदायिनी अशा प्रकारची ती तारा शक्ती आहे. तृतीय जो त्याचा अवतार आहे त्याचं नाव आहे बालभुवनेश, आणि त्याची जी शक्ती आहे ना तिचं नाव बालभुवनेशी हे तिचं नाव आहे. चतुर्थ जी शक्ती आहे ती श्री षोडश विद्येश नामक ती चतुर्थ शक्ती आहे. आणि षोडश श्री विद्या नामक शक्ती ती मुक्तीदायी तिची शक्ती आहे. पाचवा अवतार जो आहे तो भैरव, आणि त्याची जी शक्ती आहे ती भैरवी, गिरिजात्मक भैरवी ही त्याची शक्ती. 6वा अवतार आहे तो छिन्नमस्तक,
जो भक्तांच्या अनेक मनर्थ पूर्ण करतो आणि त्याची जी शक्ती आहे ती छिन्नमस्तका ही त्याची शक्ती आहे. 7वा जो त्याचा अवतार आहे भगवान शिवाचा तो धूमवान नावाचा अवतार आहे आणि धूमावती अशी त्याची फलदायिनी शक्ती आहे. 8वा अवतार तो बगलामुख हा तो 8वा अवतार आहे आणि तो सर्वांना सुखदायक असून त्याची जी शक्ती आहे बगलामुखी ती मात्र आनंदीदायिनी आहे. 9वा अवतार जो आहे तो मातंग नावाचा आहे तो सर्व कामना परिपूर्ण करणारा आहे आणि त्याची शक्ती जी आहे तिचं नाव आहे मातंगी असं तिचं नाव आहे. आणि 10वा अवतार जो आहे तो कमल नावाचा जो आहे तो त्याचा 10वा अवतार आहे आणि त्याची जी शक्ती आहे गिरिजा शक्ती तिचं नाव कमला नायिका असे तिचं नाव आहे. अशा या 10 शक्ती आहे. या 10 दश अवतार जे आहे भगवान शिवाचे ते भुक्ती मुक्ती देऊन मानवाला इच्छित असा प्रकारचं वर ते प्रदान करत असतात. मी आता अत्यंत शॉर्टकट घेतोय म्हणजे अत्यंत अल्प अशा याच्यामध्ये घेतोय कारण याच्यामध्ये माझ्या अंदाजे 3 कथा आलेल्या आहेत. त्यानंतर दुसरी कथा याच्यामध्ये अशी निघालेली आहे की अत्रींची कथा याच्यामध्ये आलेली आहे की अत्री या शब्दाचा अर्थ आपल्या सर्वांना माहिती. आपल्याकडे अनेकदा इथे प्रवचन व्याख्यान वगैरे झाले. फक्त संक्षिप्त स्वरूपातच मी सांगतो. अ म्हणजे नाही आणि त्री म्हणजे 3. अत्री ऋषी हे वैज्ञानिक होते आणि म्हणून आमच्याकडचे ऋषी जे आहेत ना ते वैज्ञानिक होते. जसा आम्हाला विज्ञान शाळेत शिकत असताना 2 गोष्टी असतात. कोणत्या? एक थेअरी आणि दुसरं असतं ते प्रॅक्टिकल. हे ऋषी जे होते ना हे प्रॅक्टिकल करायचे आणि मुनी जे होते ते थेअरी लिहायचे. आणि त्याप्रमाणे अत्री ऋषींनी एक मोठं प्रॅक्टिकल त्यांनी केलं. कोणतं केलं? की त्यांनी या 3 शक्ती ज्यांच्या तपाचरणाने पुढे एकत्रित झाल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश या 3 शक्ती सत चित आनंद वासना भोग आणि तृप्ती या ज्यांनी एकत्रित केल्या ते अत्री ऋषी आणि त्यांना असणारी पत्नी म्हणजे अनुसया. अनुसया म्हणजे जिला कुठल्याही प्रकारची असूया नाही. आणि म्हणून की काय तोंडल्या ग्रंथामध्ये एक छान वाक्य आलेले की विज्ञान या शास्त्रात पारंगत असलेले आईन्स्टाईन सारखे ते सुद्धा ईश्वराचं अस्तित्व मान्य करतात. आणि म्हणून शास्त्राचा अभ्यास करताना नेहमी मोकळी वृत्ती असावी. म्हणजे काय? त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारची असूया असू नये. म्हणून ही अनुसूया आणि हे अत्री या अत्रींनी त्यांच्या सामर्थ्याने नव्हे त्या अनुसूयेने तिच्या सामर्थ्याने जे परीक्षा द्यायला आले त्यांचीच परीक्षा घेतली. आणि म्हणून मी जसं काल सांगितलं की नारीचं वर्णन करताना यत्र नारी पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. रमले ना तिथं, तिला मातृत्व दिलं, किती मोठा अधिकार त्या अनुसयाला देऊन टाकला. आणि म्हणून ब्रह्माच्या रूपाने तो चंद्र राहिला, विष्णूच्या अंशाने तो दत्त राहिला आणि रुद्राच्या अंशाने तिथे दुर्वास मुनी राहिले. ही एक कथा आलेली. आणि दुसरी नंतर जी एक कथा जी आलेली आहे ना ती अंबरीश राजांची एक कथा आलेली. महान पराक्रमी राजा अंबरीश राजा, महान शिवभक्त होता, महान विष्णू भक्त तो होता. आणि एकदा त्याच्या राज्यामध्ये दुर्वास ऋषी गेले आणि नेमकी त्या दिवशी काय होतं? एकादशी होत. आता यांच्या बरोबर 12 वाजले अंबरीश राजांचे. आचमन केलं, झालं. आता मला उपवास होणे दिवसभर. आणि मग ऋषी आले, दुर्वास ऋषींना त्यांनी सांगितलं की तुम्ही आता यथोचित तुमचं स्नान संध्यादी कर्म करून तुम्ही जेवायला बसा.
आता दुर्वास, ज्यांच्या नावातच दुर्वास आहे, वास म्हणजे राहणं, म्हणजे ज्यांच्यापासून सर्व लोक 4 हात दूर राहत, कारण ते अत्यंत शीघ्रकोपी पण तितकेच ते महान शिवभक्त होते. राग आला दुर्वास ऋषींना, अंबरीश राजाचा राग आला. काय केलं दुर्वास ऋषींनी? अंबरीश राजांना अशा 2 कथा आहेत जी मला माहिती ती मी सांगतो. अंबरीश राजाने दुर्वास ऋषींनी त्याला शाप देण्याच्या ते विचारात असताना यांनी भगवान विष्णूचं स्मरण केलं आणि मग भगवान विष्णूने त्यांच्या सहाय्याकरता सुदर्शन चक्र पाठवलं आणि त्या सुदर्शन चक्रामुळे ऋषी अंबरीश तर वाचले, पण नंतर ते सुदर्शन चक्र दुर्वासाच्या मागे लागले. माझ्या भक्ताला तू करतो काय? माझ्या भक्ताला तू कष्ट देतोय काय? आणि म्हणून ते सुदर्शन चक्र नंतर यांच्या पाठीमागे लागले. मग दुर्वास ऋषी कैलासाला गेले, तिथे भगवान शिवाची प्रार्थना केली आणि मग शिव आज्ञेनं कुठे ते चक्र हे शांत झालं. जी त्याला गती होती ती शिवाच्या आज्ञेमुळे ते स्थितीवर आलं, म्हणजे ते आपण असं समजू शांत झालं, अथवा ते परत त्याच्या गतीनं पुन्हा ते भगवान महाविष्णूंकडे ते चालले गेले. अशी एक कथा त्याच्यामध्ये आलेली. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठी कथा ती म्हणजे एकादश रुद्र अवतार हनुमानाचा. आता हनुमानाचा जन्म कसा झाला? हनुमानाचा जन्म आपल्याला माहिती आहे की दशरथ राजाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि जेव्हा दशरथ राजाचा हा पुत्रकामेष्टी यज्ञ संपन्न झाला तेव्हा त्या यज्ञवेदीतून स्वतः भगवान अग्निनारायण ते पायस, पुत्रकामेष्टीचा ते पायस घेऊन ते वरती आले. ते वरती आल्यानंतर एक भाग कौसल्य मातेला दिला, एक भाग सुमित्री मातेला दिला आणि नंतर जो कैकेयीचा जो एक भाग राहिलेला होता तो घार आली. तिथे घार आली आणि घारीनं ते पात्र चोचीत धरून ती घार उडून गेली आणि ती उडून जात असताना तिथं माता अंजनी ही तपश्चर्या करत होते. तिच्या कर्णाच्या माध्यमातून ते पायस तिच्या शरीरामध्ये सोडून पुढे ती गर्भवती राहिली. आता या अंजनी मातेची सुद्धा एक सुंदर अशा प्रकारची कथा आहे. ही पूर्वीच्या काळी अंजनी माता म्हणजे कोण होते? तर इंद्राच्या दरबारामध्ये असलेली एक अप्सरा होती. ही अप्सरा होती आणि ही अप्सरा इंद्राच्या दरबारात जेव्हा होती तेव्हा एक दिवस तिथे दुर्वास ऋषी गेले आणि आता इंद्राला वाटलं की दुर्वास ऋषी आले तर यांच्यासाठी आपण थोडासा नृत्याविष्कार ठेवावा की काय, असा एक भाव त्याच्या मनात आला आणि त्यानं दुर्वास ऋषींना तशा त्या नृत्य गायनाच्या कार्यक्रमाचे तिथे बसून ठेवले. पण आता हे ऋषी मुनी हे यांच्या तपश्चर्येत मग्न असतात, यांना या भौतिक सुखाशी काही घेणं नसतं. हे यांच्या तपश्चर्येत लीन झाले, मग्न झाले. यांचं लक्ष सुद्धा त्या अप्सरेकडे नव्हतं आणि त्या अप्सरेला मोठं आश्चर्य वाटलं की अरे, जिथे प्रत्येक देव, प्रत्येक गंधर्व माझी अपेक्षा करतात, माझी अपेक्षा करतात, माझ्याकडे एक क्षण मी त्यांच्याकडे पाहावं अशी मनात अपेक्षा धरून जेव्हा इंद्राच्या दरबारात येतात, त्या इंद्राच्या दरबारात हे ऋषी माझ्याकडे पाहत सुद्धा नाही म्हणे. आणि मग तिला राग आला. ते सर्व नृत्याविष्कार संपल्यानंतर ती त्या ऋषींशी भांडायला लागली आणि तेव्हा ऋषींनी तिला सांगितलं, अगं बालिके, आम्ही ऋषीमुनी आहोत, आम्ही आमच्यात आत्मानंदनात आम्ही विलीन असणारे मनुष्य आहोत म्हणे. आणि म्हणून मग त्यांनी पटकन तिला शाप दिला की हे तुझे माकड चाळे मागवा गेले ना, त्यामुळे पुढच्या जन्मी तू पृथ्वीवर माकडी म्हणून राहशील, असं तिला शाप दिलं. मग ती घाबरली, ती गायावाया करायला लागली
ती ऋषींच्या पुढे नतमस्तक झाली. म्हणे त्राईमाम त्राईमाम मला वाचवा म्हणे, आता याच्यातनं तुम्हीच मला काहीतरी बाहेर काढा. आणि मग नंतर पुन्हा दुर्वास ऋषींनी मग पुन्हा तिला असा आशीर्वाद दिला की मी ज्या रुद्राची उपासना करतो त्या रुद्राला स्मरून मी तुला सांगतो की मी दिलेला वर हा खोटा होणार नाही, तुझ्या हातून एक मोठं कार्य घडेल. मग ती पुढच्या जन्मामध्ये अंजनी माता झाली. आपल्याला माहिती होती ही कथा, मारुती जन्माची कथा आपल्या सर्वांना माहिती की कशा प्रकारे मारुतीचा जन्म झाला. जन्म झाल्या झाल्या त्या बाळाला तो नुकताच पूर्व दिशा पुन्हा यांनी ओढून घेतला, पृथ्वीवरचा वायू यांनी ओढून घेतला आणि सर्व पृथ्वीवरती नंतर घालमेल सुरू झाली. सर्व जीव वायू बिना तरफड सुरू झाली. सर्वजण त्राहिमाम 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 करायला लागले. आणि जेव्हा मग भगवान शंकराच्या ही गोष्ट जेव्हा लक्षामध्ये आली तेव्हा भगवान शंकर तिथे स्वतः गेले आणि त्या वायूला सांगितलं की आता सर्व देवतांना मिळून, मग जसं भगवान शिव गेले तसं इतरही सर्व देवता तिथं आल्या. सर्व देवतांनी त्याची क्षमा याचना मागितली, तरीही हा शांत होईना, हा वायू शांत होईना. मग यानं सांगितलं हा माझा पुत्र आहे, मग तुम्ही प्रत्येकानं काहीतरी त्याला वर द्या. सूर्याला सांगितलं, सूर्य म्हणे ठीक आहे म्हणे, माझा 100वा अंश मी त्याला देतो. मग असं करत 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 प्रत्येकानं एक एक वर देऊन टाकला. मग कोणी गदा दिली, कोणी अजरामर, आणि म्हणून पुढं तो एक श्लोक सुद्धा मोठा छान येऊन गेलेला आहे. कोणता की सप्त चिरंजीवी, चिरंजीव राशील म्हणे तू अनंत काळापर्यंत तू चिरंजीव राशील. आणि म्हणून कोणता अश्वत्थामा, बली, व्यास, विभीषण, कृपाचार्य, परशुराम आणि हनुमंत हे सप्त चिरंजीव. आणि मग सर्वांनी वर दिल्यानंतर तो बालक पुन्हा एकदा हा तिथे जागृत झाला. त्याच्यानंतर आपण रामायण आणि महाभारतामध्ये त्याच्या अनेक लीला बघितलेल्या आहेत, त्याच्या अनेक खोड्या बघितलेल्या आहेत. एक दिवशी एक ऋषी तपश्चर्या करत असताना यांनी काहीतरी त्यांची खोड काढली. मग त्या ऋषींनी त्यांना शाप दिला की ऐन वेळेस तुला तुझ्या शक्तीचा विसर पडेल म्हणे. हा, पण जेव्हा त्या ऋषींनी त्यांचा तेव्हा ज्या ऋषींनी जेव्हा स्वसंपर्क साधून जेव्हा त्या बालकाकडे बघितलं तेव्हा त्यांना याची जाणीव झाली की अरे नाही नाही, हा स्वतः रुद्रांश आहे. आणि मग नंतर त्याला असं सांगितलं की जो कोणी तुला तुझ्या शक्तीची आठवण करून देईल पुन्हा नंतर तुला तुझी शक्ती प्राप्त होईल. आणि मग आपल्याला माहिती, आपण रामायणामध्ये बघितलेलं आहे की जेव्हा सीतामाईला लंकेमध्ये रावण घेऊन गेला, आता लंका कुठं समुद्राच्या पलीकडे, आणि रामेश्वर पर्यंत जेव्हा सर्व हे रामाचं सैन्य आलेलं होतं, मग आता हा सागर ओलांडून जायचा कसा. मग शेवटी जांबुवंतांनी, कारण जांबुवंत हे त्याच्यामध्ये असलेले सगळ्यात वयस्कर हे व्यक्तिमत्व म्हणजे जांबुवंत. आणि मग जांबुवंतांनी त्यांना त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली. आणि मग नंतर मारुतीनं पुढे जाऊन तो द्रोणागिरी आणला आणि दोंडा गेली. एकदा द्रोणागिरी आणताना सुद्धा गेली आणि दुसऱ्यांदा लंकात जाऊन सीतेचा शोध घेऊन येईपर्यंत अशा प्रकारचा अत्यंत महापराक्रमी हा मारुती नंदन आहेत. खरं तर प्रत्येक उपासकासाठी मारुतीचा अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण त्याचं नावच काय हनुमंत आहे. अजून एक नाव आहे त्याचं, कोणतं नाव आहे की तो रामाचा एक भक्त आहे जो नित्य रामाचं नामस्मरण करतो. आणि म्हणून जिथं जिथं रामायण चालतं तिथं तिथं आजही आपण मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठमि नारदः. म्हणजे हे नारदा ही कथा पण आपल्याला माहिती की भगवान एकदा
नारदाने विचारलं होतं की देवा तुम्ही कुठे आहे? तेव्हा देवाने उत्तर दिलं की माझे भक्त जिथे जिथे माझं गायन करतात तिथे तिथे मी असतो. त्या प्रमाणाचं रामायणाचं जिथे जिथे गायन चालू असतं तिथे तिथे एक पाठ हनुमंतरायासाठी हा बाजूला ठेवलेला असतो. कारण तिथे हनुमंत हा बसलेला असतो. तो रामाचा एक अत्यंत दास असल्या कारणानं, त्याच्या सेवेमध्ये तो तत्पर असल्या कारणाने मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरदेव मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. तो बुद्धीमध्ये सुद्धा श्रेष्ठ होता. तो बुद्धीचा सुद्धा उपयोग करून आपल्याला ती कथा सुद्धा माहिती आहे. त्यामुळे मी आपला जास्त वेळ न घेता यामध्ये आता अजून एक छोटीशी कथा पण अजून एक छोटी आलेली आहे इथे, की हे दुर्वास ऋषी एकदा द्वारकेमध्ये गेले. आता मगाच सांगितलं की दूरवास आणि द्वारकेत गेल्यानंतर यांनी काय पराक्रम केला माहिती का? यांनी रात्री भगवान श्रीकृष्णाला मध्यरात्री उठवलं. चल म्हणे, रथ काढ म्हणे, माल द्वारकात पाहायची म्हणे. आता ते भगवान म्हणे आहो म्हणे, आता रात्र झाली म्हणे, मध्यरात्र झाली म्हणे, आता अंधारात तुम्हाला काय दिसणार आहे म्हणे. नाही नाही म्हणे, तू चल म्हणे. भगवान श्रीकृष्ण उठले, रथापर्यंत नेलं. रथाला घोडे जुंपतात. नाही घोडे नाही जुंपायचे म्हणे. म्हणे मग घोड्याच्या जागी तू राहा म्हणे. झालं. भगवान श्रीकृष्ण घोड्याच्या जागी स्वतः उभे राहिले. पाठीमागे दुर्वास ऋषी बसले आणि चालले रथ खांद्यावरती घेऊन. अर्धी द्वारिका झाली. रुक्मिणी कुठे म्हण, तिला बोलव म्हण. असं एकटा लागायचं असतो का म्हणे रथ. महाराणीला रात्री 12 वाजता उठवावं लागलं. ही आली, तिने खांद्यावरती घेतलं आणि रथ चालू लागला. आणि थोडासा रथ चालल्यानंतर अचानक दुर्वासांना काय वाटलं कोणास ठाऊक, ते पटकन खाली उतरले आणि त्यांनी त्या पूर्ण पुरुषाचं, त्या जगन्मातेचं नंतर त्यांनी तिथे दर्शन घेतलं आणि त्यांना सांगितलं मला माफ करा म्हणून. आणि मग नंतर त्यांनी क्षमा याचना केली. हा विषय एक होता माणूस या ग्रंथात सुद्धा आलेला आहे. तो माणूस म्हणजे दुर्वासा ऋषी होता. हे सर्व ऋषी म्हणे त्या काळी होऊन गेले, पण आम्ही इतके भाग्यवान आहे की एक ऋषी आम्ही आमच्या डोळ्यांनी तुम्ही बघितलेले, ते म्हणजे बापूसाहेब नगरकर, जे स्वतः ईश्वराशी ज्यांचं सतत अनुसंधान होतं आणि ज्याचं स्वतः ईश्वराशी अनुसंधान असतं ना, तोच मनुष्य शिवपुराणासारखा ग्रंथ लिहू शकतो. तोच मनुष्य 1000 स्वरूपांमध्ये सद्गुरू रामचंद्र महाराजांचा रूप वर्णन करू शकतो. आणि म्हणून आम्हाला व्हायचं ते त्यांच्या चरणी नतमस्तक. जेवढं सद्गुरु कृपेने सुचलं तेवढं मांडण्याचा प्रयत्न केला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय. पते हर हर महादेव न्याय की जय. ती सौभाग्यवती मनकर्णिका माता की जय. सती सौभाग्यवती विमल माता की जय. पूर्णवाद की जय.